नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी तालुक्यातील कोंडवड इथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या रस्त्यांचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। भार नियमनाच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये महावितरण कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलाय कंदील मोर्चा। येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमधील 100 सायकल स्वारांचा ताफा दाखल। आणि कृषी विद्यापीठ इथे आयोजित किसान आधार संमेलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले नामदार चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे। आयुर्वेदिक आणि 0479 43 41 ठिकाण घनश्याम किराणा स्टोर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील कोंडवड इथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राहुरी खुर्द देसवंडी कोंडवड शिलेगाव केंदळ या रस्त्यांचं भूमिपूजन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय। शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी पूर्वी तालुका क्षेत्र होतं, मात्र यापुढे मंडलनुसार पीक विमा ठरवला जाणार आहे, अशी माहिती यावेळी नामदार पाटलांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी पूर्वी तालुका क्षेत्र होतं, परंतु यापुढे मंडलनुसार पीक विमा ठरवला जाणार आहे। 2.5 लाख घरं वितरण ही शासनाच्या चांगल्या कामाची पावती आहे। शासनाचा पायाभूत सुविधांवरती भर आहे। सुमारे 200 तालुक्यामध्ये पाहणी करून अहवाल सादर झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन विचार करेल, असं प्रतिपादन राज्याचे महसूल सार्वजनिक बांधकाम कृषी मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय। राहुरी तालुक्यातील कोंडवड इथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राहुरी खुर्द देसवंडी कोंडवड शिलेगाव केंदळ या रस्त्यांचं भूमिपूजन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। सरकार देणार, टिकणार आरक्षण देणार, पण कुठे गोळी चालू दिले नाही। 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे झाले नाहीत। काँग्रेसने वर्षानुवर्ष लोकांना झुंजवलं, त्यांच्या मारामाऱ्या घडवल्या, गोळीबार केली, माणसं मारली। शेतकऱ्यांच्या उसाच्या आंदोलनामध्ये दरवर्षी गोळीबार, दरवर्षी लाठीचार्ज। 4 वर्षात झाला नाही, याचं कारण हे सरकार तुमचं सरकार आहे। हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे पटकन आपण झालेल्या आंदोलनाला सामोरे जातो। दुधाचा भाव वाढवण्याचा विषय असू देत, मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्जमाफीचा विषय असू देत, मगाशी म्हटल्याप्रमाणे विम्याची रक्कम आतापर्यंत वर्षाला 300 कोटी मिळायची, गेल्या 2 वर्षामध्ये ती वर्षाला 3000 कोटी रुपये मिळते। हे सगळे आकडे जे आहेत ना, ते प्रत्यक्ष अलीकडे कागदावर असतात, पूर्वी सगळं थांबावून चालत नाही। 3000 कोटी रुपये गेले 2 वर्ष आपण विम्याची भरपाई देतो। 3300 कोटी रुपये आपण बोंडअळीचे नुकसान भरपाई दिली, आणि उद्या दुष्काळ येईल तर 5-6 हजार कोटी रुपये द्यावे लागतील। ती द्यायची आपली तयारी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आर्थिक शिस्तपणा, कर्ज वाढलं की नाही वाढलं, याचं कारण तुम्ही कर्ज आधीच इतकं करून ठेवलं की त्याचं व्याजच दर वर्षाला 22-23 हजार कोटी रुपये येतं, पण कर्ज वाढल्यामुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे असं होत नाही। महाराष्ट्राला किंवा कुठल्याही राज्याला कर्ज काढण्याची जी परवानगी असते ती त्याला सकल उत्पन्न म्हणतो, जे आपलं महाराष्ट्राचं 27 लाख कोटी आहे त्याच्या 25% आपल्याला कर्ज काढायला परवानगी असते। आपण फक्त 16%च काढलेले, अजून 9% कर्ज काढायला आपल्याला परवानगी आहे, पण आपण काढणार नाही आहोत। आपण आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवले। मी तुम्हाला एकच उदाहरण माझं बोलणं संपवतो की माझ्याकडे स्टॅम्प डिपार्टमेंट आहे। तुम्ही जमिनीचा व्यवहार करताना जो स्टॅम्प खरेदी करायला लागतो ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे। त्याचं उत्पन्न होतं गेल्या वर्षीपर्यंत 21,000 कोटी रुपये, या वर्षी ते 26,000 कोटी रुपये, 5,000 कोटीने वाढतो। अनेक जण शोधून काढले स्टॅम्प ड्युटी चोरणार आहे, आणि त्यांना 800-900 कोटीचे दंड ठोकले। 5,000 कोटीमध्ये अख्खा दुष्काळ निघतो। इतकं उत्पन्न आपण वाढवत चालल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता कुठेही विकासासाठी पैशाला अडचण येणार नाही। हे आमदार ठरतील, 1 वर्ष अजून जाऊ द्या,
1 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मी यांच्या मागे लागणार की माझ्याकडे पैसे इतके रस्ते करायचे तर सांगा, सगळे रस्ते सगळं संपून टाका, सगळी धरणं पूर्ण करून टाका, कोणालाही विजेचा प्रॉब्लेम राहणार नाही, सगळी कनेक्शन देऊन टाकणार. उद्या मंगळवारी 2,78,000 विजेची कनेक्शन एकाच दिवशी देण्याचा एक छोटा कार्यक्रम मंत्रालयातून आम्ही करतोय. 2,78,000 कनेक्शन देणार. काय राहते महाराष्ट्रातली पेंडन्सी, जो कोणी आपल्या शेतीवरच्या पाण्यासाठी पंपाला वीज मागितलं सगळ्या वीज मिळेल. अशी एक वर्ष 2 वर्षामध्ये राज्याची आणि देशाची पूर्ण स्थिती बदलणं आणि ती स्थिती बदलून सामान्य माणूस सुखी करणं आपला प्रयत्न चाललेला आहे. त्या प्रयत्नामध्ये आपले सगळे लोकप्रतिनिधी अतिशय सक्षमपणे काम करतात. मग ते कर्डिले असतील, रामभाऊ शिंदे असतील, अशी सगळीच आमची मंडळी जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर मागे लागून आता सुद्धा मला त्यांनी इथे बसले 2 निवेदनं दिली आणि त्या सगळ्या विषयांमध्ये तिथे नम्रपणा फार असतात त्यांच्यावर असं दाखवतात. का इथे घेऊ की मुंबईत घेऊ, म्हणजे मी म्हणणार ना त्या इथे द्या. तर मला या सगळ्यांची आता सगळ्यांची युक्ती माहिती झालेली आहे. पण त्यातला एकही जण कधी आपलं व्यक्तिगत काम घेऊन येत नाही माझ्या जावयाची बदली. कारण काय तो राजकीय नेत्यांना जावई खूप असतात, भाचे खूप असतात, पुतणे खूप असतात, मेहुणे खूप असतात, अशी त्यांना खूप असतात. तर ते हे कोणाला नाही येत किंवा असले तर त्यांची कामं ते घेऊन येत नाहीत. ते विषय घेऊन येतात की आमचा हा रस्ता करा, आमच्या या भागामध्ये टंचाईमधून पैसे द्या, अशी ती कामं ते घेऊन येतात. त्या सगळ्या कामामध्ये आम्ही यांच्या मागे उभे राहू असं शब्द देतो माझा बोलून. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे हे होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना फक्त 54 टँकर सुरू आहेत. हे फक्त जलयुक्त शिवार योजनेमुळे घडलं आहे. दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. आमदार कर्डिले यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदाच होतोय असं त्यांनी म्हटलंय. कार्यक्रमाला कर्डिले साहेबांनी आम्हाला बोलवलं. 8.5 कोटी रुपयाचं ते म्हणलं की गरज जाग घेणार असते शिल्लकच राहिले आहेत, काळजी करू नका, तुमचे पण शिल्लक ठेवणार नाही. कारण आपले मोदी साहेब म्हणजे सबका साथ सबका विकास. दुसरे सुद्धा इकडे तिकडे फिरत. आता तुम्ही तर ह्याच पक्षात आहे. तुम्ही सांगितला प्रवास सगळ्या, पण प्रवास सगळा सांगितल्यामुळे अनुभव तुम्हाला काही कमी नाही आणि तुमच्या अनुभवाचा आम्हाला चांगला फायदा होता. बरोबर आहे. पण एवढा अनुभवी माणसाचा जर फायदा होत असेल तर तुमची कामं पेंडिंग ठेवायचा प्रश्न येतो कुठे. मला ही भीती की दादा तुम्हाला अजून काय काय पॅकेज आता जाहीर करतील काय सांगता येत नाही. कारण तुम्ही दादाच्या चेंबरला गेले की 8.5 कोटी आणले राहू तुम्ही मदत करून. आम्हाला 1 कोट नाही मिळेल. कर्डिले साहेबांना एखादी गोष्ट कळावा, त्यांनी जर त्याचा पिच्छा नाही पुरवला तर मग बघ. तुम्ही सुद्धा एवढी राहुऱ्या तालुक्यातली जनता असं काम कधी झालं होतं. अहो इरिगेशन करते 8.5 कोटीच रस्ता. तुम्ही इरिगेशन विभागाने रस्त्याचं काम केलं ह्याच्या अगोदर ऐकलं का? कोणी ऐकलं असलं तर हात वर करू सांगा. 10-5 लाखाचं नाही म्हणत मी, 8.5 कोटीच. बरोबर आहे ना? 8.5 कोटी नाही ऐकलं. आता इरिगेशन खातं सुद्धा रस्त्याचं काम करतं हे पहिलंच ऐकलं आपण. त्यामुळं कर्डिले साहेबांनी काम करत असताना आपल्या मतदारसंघाची त्यांनी सांगितलं. आता तिकडं नगर तालुक्यामध्ये 2-3 टर्म त्यांनी औषध गोळ्या इंजेक्शन बरोबर दिल्या. आता त्यांचा मतदारसंघ बदलला. चंद्रकांत दादा मला वाटतं गेल्या वेळेस त्यांचे हे होते, निरीक्षक होते. त्यामुळे म्हणले डॉक्टर बराय पण आता पेशंट वेगळेच आहे, त्यांना गुण येतो का नाही अशी दादाच्या मनात शंका होती. आणि कर्डिले साहेब तर कुठं नाशिकला होते. पण कर्डिले साहेब हे 20 वर्ष अनुभव जो सांगितला ना, माणूस म्हणतो ना एखादा MD असला तर काही खरं नाही, आपला देव डॉक्टर आहे त्याचाच गुण येतो आपल्याला. तशी परिस्थिती कर्डिले साहेब. आणि एवढा 4 वेळा अनुभव काही डॉक्टरकीचा कमी नाही. कसला पेशंट असला तर हाताखालून काढलाच आहे ना त्यांनी. 4 वेळा तुम्हाला हाताखालून काढण्याचा अर्थ वेगळा वाटला असेल तसं मी म्हणायचं माझं म्हणणं. त्यामुळे मतदारसंघ जरी बदलला तरी दादा गुण आला. आणि गेल्या वेळेस तर फक्त राहुरीवाली मी काही माणसं कमी हुशार नाही. 11,000 मतं दिली. 11 दिली ना, आकडा चुकला नाही ना. 11,000 दिली तरी निवडून आले. आणि तुम्ही मतं नाही देऊन गेल्या वर्षी 5 वर्ष तुमच्यासाठी काम केलं. ह्या वेळेस तुम्ही 50,000 मतं दिली 2014.
आणि आता इतके कोटीने रुपये दिले तर काय परिस्थिती होईल? त्याच्यामुळे पुढची माणसं नेमकी कोणत्या पक्षात आहेत अजून हीच मिळ लागणार. घडीच मामाचं काय सांगताय, कोणतं घडीत नेहण्याचं काय सांगताय, तर घडी मध्येच म्हणते मिळत लागणार ना. त्यांना वाटतं इकडे गेलं तर काय होईल, इकडे गेलं तर काय होईल, कुठे गेलं तर काहीच व्हायची सुतराम शक्यता नाही. त्याचं कारण आहे याच्या अगोदर तेच होते. केलं काय? 8.5 कोटी म्हणजे जो काही काय माणसं पावसाळ्यात जवळ पायजामा वर धरून चलते, चिखल एवढं मोठे माती तुडी जाते तेव्हा माणसाला पुढारच घ्यायला येतं. आणि एखाद्या खड्यात गाडी गेली तरी म्हणतो कोण आहे का गावात सरपंच, त्याला कळत नाही का गावात खड्डा पडला. जिल्हा परिषदेचे समजा लई ग्रामीण भागात गेलं तर कोण सभापती, कोण पंचायत समिती, झडपी सदस्य तयार आहे, ध्यानच नाही इकडे. आणि आता असा मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता होणार आहे आणि याचा रस्ता कुठे पेशवे आहेत? पेशवे आहेत ना, हे 5 वर्ष खड्डा पडला तर बुजून द्यायची बोलते ना आपली, आहे ना. तर असा रस्ता येऊ 5 वर्ष जर खड्डा पडला तर तो बुजून द्यायची ह्यांच्याकडे आता करार आहे. अशा पद्धतीचा रस्ता आहे. नाहीतर झाला रस्ता पुढच्या 6 महिन्यालाच खड्डे. हे दादा ह्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये नाही. आणि दादांनी तर नवीन योजना आणली ह्याच्या पुढची हायब्रिड आली ती. दादा ते किती वर्षाची? 15 वर्ष, 12 वर्षाची योजना आहे. 12 वर्ष खड्डा पडला तर त्या कॉन्ट्रॅक्टने भरून द्यायचं. असं काम आहे ना, खाऊंगा ना खाली दूंगा. सबका साथ सबका विकास आणि पारदर्शक सरकार. पहिले गडी त्याच तिकिटावर तेच खेळ, त्याच रस्त्यावर तेच का आपला आहे आणि तो तीच खडी, तेच मोरू, त्याच साईड पट्ट्या. लोक मिली तशीच. तिथं आता ह्या रस्त्यावर परत पैसे टाकायला 5 वर्ष चान्स नाही. अशा पद्धतीने राज्य सरकारने काम करत असताना आपल्याला दिसतंय बंधूंनो खऱ्या. यावेळी आमदार कर्डिले म्हणाले की मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं पूर्ण करण्याचं काम केलं आहे. 20 वर्षांच्या आमदारकीच्या काळामध्ये झालं नाही एवढं काम या 4 वर्षामध्ये कोट्यवधींचा निधी मिळाल्यामुळे झालाय. कधीही न होणारे रस्ते झाले आहेत. मुळा नदीवरती मागणी असलेल्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राऊरी तालुकाच नाही तर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही केली आहे. कृषी विद्यापीठामधील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करत रिक्त जागा भरण्यासाठी तसेच राऊरी ग्रामीण रुग्णालयासाठी कृषी विद्यापीठाची जागा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 2004 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेला राष्ट्रवादीचा आमदार म्हणून त्याच्यामध्ये मी काम करीत होतो. परंतु आघाडीच्या सरकारचाही मी का सांगतो, कशासाठी सांगतो, आघाडीच्या सरकारचा अनुभव घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकार राज्यामध्ये आल्यानंतर मला तो खऱ्या अर्थाचा अनुभव मिळाला. जेवढं काम मी माझ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये होऊ शकलं नाही तेवढं काल मात्र 2014 पासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या कामाला सुरुवात झाली. आज आपण आपल्याला सांगायला हरकत नाही कमी 95 पासून तर 2009 पर्यंत आमदार ज्यावेळेपर्यंत होतो त्यावेळेला एखाद्या रस्त्याच्या विकासाच्या कामाला म्हणा, एखाद्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला जर कदाचित पैसे मी उपलब्ध करायचं जर म्हणलं तर 10-20 वेळाला तुम्हाला सांगतो का आम्हाला त्याच्या मंत्र्याच्या दारामध्ये चक्र मारावं लागायच्या. परंतु कधी ₹1,00,000, ₹2,00,000, ₹4,00,000 सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये उपलब्ध होत नव्हते. आणि जे पैसे उपलब्ध होते त्याचाच आम्ही कौतुक करून लोकांना सांगतो का फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये निधी आणला. आता त्याच्यामध्ये दादानी आणि पालकमंत्र्यांनी कानाकाल लावले म्हणजे त्याचा अर्थ आमदारांनी ज्या सूचना केल्या त्या 100% मान्य होतील अशी माझी खात्री. दादाला मी सांगतो का आता मला माहिती मिळाली काही 8-15 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मला अजिबात मंत्री करू नका, मी स्वतःहून जाहीर सगळ्या लोकांपुढे सांगतो. परंतु निदान मंत्री नाही जर केलं तर सिनियर आमदार म्हणून माझ्या विकासाचं काम केलं तरी मी समाधानी. म्हणजे साहेबाला अजून सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एखादं सोडून खाते द्यायला आलं तर जरूर द्या. परंतु मला मात्र कुठल्या प्रकारचं मंत्री व्हायचं नाही. त्याचं कारण असं आहे का आता जर मंत्री व्हायचं म्हटलं तर 6 महिने आचारसंहितेत जाणार आहे आणि 6 महिन्यात काही दिवे लावणार आहेत आम्हाला माहिती. ज्याला परत निवडून यायचं नाही, ज्याला डिपॉझिट घालायचं ते मंत्री होतील.
परंतु ज्याला माहिती का आता पुढच्या 5 वर्षाला जर सरकार आलं तर ज्या वेळेला दादा माझा विचार करता आला तर जरूर करा, परंतु आताच्या सरकारमध्ये मात्र कुठल्याच प्रकारचा माझा विचार करू नका ही खात्रीशीर सांगतो. आणि मग ही गोष्ट मी का बोलतो, कारण ज्या वेळेला आपल्याला माहिती का मुख्यमंत्र्याच्या नंतर खातं किंवा मुख्यमंत्र्याच्या नंतर 2 नंबरचा आपण मंत्री म्हणून दादाकडे पाहतो आणि आपण दादाला जर कुठली गोष्ट जर सांगितली तर मला असं वाटतं ती होणार नाही, असं कधीच त्याच्यामध्ये होणार नाही. एवढं नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. मला कुठल्याच प्रकारची मंत्रिपदाची अपेक्षा नाही, कारण मी आता वेगवेगळ्या चिन्हावर आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक वेळा दादा निवडून आलो होतो. निरीक्षक म्हणून तुम्ही होते मागच्या वेळेला आणि माझे निरीक्षण असताना मी नाशिकला माझ्या केसच्या तारखेला होतो. ते म्हणले कर्डिले साहेब सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण स्पर्धा करतात, मला उमेदवारी मिळाली पाहिजे. तुमच्याच मतदारसंघामध्ये मात्र कोणी उमेदवारी मागितली नाही, म्हणजे तसं काही कुठल्या वेगळ्या कारणाने मागितली नाही असा अर्थ काही लावू नका. नाही तर म्हणतात कर्डिले साहेबाचा एवढा मोठा दबाव आहे का त्याच्या विरोधात कोणी उमेदवारीच मागत नाही, अशी कुठल्या प्रकारची गोष्ट होऊ देऊ नका. मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कष्ट करतो आणि मी आपल्याला सांगतो का माझा सकाळची रोज 1000 लोकांचा जनता दरबार भरण्याचं काम त्याच्यामध्ये करतो. जनता दरबारमध्ये कोणाला कोणती गोळी लागते, कोणती इंजेक्शन लागतं, कोणतं औषध लागतं, सगळे पेशंट 100% बरं करण्याचं काम मी करीत असतो. त्याच्यामुळे मी सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत गोरगरिबाचा सर्वसामान्याचा समाजाचं मी काम करतो. मला सगळे जिल्ह्यातले प्रस्थापित लोक घरी बसवण्याचा अनेक वर्षापासून प्रयत्न केला, परंतु गोरगरीब जनता माझ्या पाठीमागे खंबीर असल्यामुळं मला काय गरीब असण्याची कधी त्या ठिकाणी वेळ येणार नाही, एवढं नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी सांगतो. आणि 2030 सालापर्यंत कोणी सुद्धा राहुरी मतदारसंघाची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्वप्न पाहू नये, एवढं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि दरम्यान यावेळी व्यासपीठावरती आमदार शिवाजीराव कर्डिले, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, उत्तमराव म्हसे, ॲडव्होकेट तानाजी दसाळ, शरदराव पेरणे, अनिल आढाव, साहेबराव मसे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, संभाजी पेरणे, संदीप कर्डिले, बाळकृष्ण वाणकर, विजय बानकर, सुरसिंग पवार, अरुण डोंगरे, सरपंच आशादेवी म्हसे आदी उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. हिंगोली जिल्ह्यामधील दाटेगाव इथे डेंग्यूनं थैमान घातलाय. येथील 8 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावरती नांदेड इथे उपचार सुरू आहेत. गावामधील घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरामध्ये डेंग्यू पसरलाय, त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामधील दाटेगाव ग्रामपंचायत प्रशासनानं गावामधील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केलंय. गावामधील रस्त्यांवरती जागोजागी घाण पाणी साचलं आहे, त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलंय. परिणामी इथे रोगराई देखील वाढली आहे. प्रशासनाकडनं स्वच्छतेच्या बाबत योग्य ती काळजी घेण्यात येत नाहीये, त्यामुळे गावामध्ये डेंग्यूची साथ पसरली आहे. दरम्यान दाटेगाव इथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. अशी माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं गावामध्ये धूर फवारणी करण्याच्या कामाला सुरुवात केली, असं नागरिकांनी सांगितलंय. गावामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे आणि दाटेगावामध्ये आरोग्य पथकं दाखल झाली आहेत. गावामधील अस्वच्छताबाबत नागरिकांनी कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यास नकार दिला असला तरी आरोग्य विभागानं मात्र गावामधील नाल्याचे सांडपाणी साचल्यामुळे डेंग्यू पसरलाय असं सांगितलंय. यावरती आरोग्य पथक अधिक उपाययोजना करत आहे. दरम्यान आरोग्य अधिकारी गावामध्ये तळ ठोकून आहेत. मी हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव येथे आज आहे. या दाटेगावमध्ये मागील 10 ते 12 दिवसापासून तापीने रुग्ण फणफणत आहेत. यापैकी या गावातील 10 ते 12 रुग्णांना नांदेड येथे डेंग्यूची लागण झाल्याने हलवण्यात आलेलं आहे. आज सकाळी या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आणि या जाग आल्याच्या नंतर आरोग्य विभागाचे पथक या दाटेगावमध्ये आज दाखल झालेले आहेत. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. दलित वस्ती सुधार योजना आणि 14व्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत गुहा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांची इथे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नुसती कामं करू नये तर ती चांगल्या प्रकारची करावी, कारण त्यामधनच गावाचा रंगरूप पालटेल.
ही आपल्या सर्वांची भूमिका आहे, असं प्रतिपादन राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. ते दलित वस्ती सुधार योजना आणि 14व्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत गुहा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश बाबळे हे होते. त्यांनी गावामधील विविध विकास कामांची यावेळी माहिती दिली आहे. आणि म्हणून विशेष करून मी आज जास्त अभिनंदन करेल. आता भुयारी गटारीचं आपण उद्घाटन केलं. गुहासारख्या ठिकाणी आता जेव्हापासून खरं आपली बॉडी आलेली अत्यंत सुंदर येताना त्या गावची जी आपण वेस्ट केलेली आहे, कमान केलेली आहे, म्हणजे कामं नुसती करून नाही पण ती कामं चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, त्याच्यातून काहीतरी गावाचं रंगरूप पालटलं पाहिजे, ही जी आपली सर्वांची भूमिका आहे. अत्यंत खरं अभिमानास्पद म्हणजे तुमची टर्म मला वाटतं 21ला संपेल त्यावेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही कामं केली तर पुढचं बिघडतच व्हायला पाहिजे तुमच्या बाजूने. भूमिगत गटार योजना खरं मोठ्या मोठ्या शहरामध्येही नसतात, तालुक्यासारखी ठिकाणं असतील बरीच, त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना नसतात किंवा असेल तरी एवढ्या चांगल्या कार्यान्वित नसतात. परंतु आपण आता बघितलं शंकर नगर भागामध्ये 800 मीटर अंतराचं भूमिगत गटार योजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जसं जसं पुढच्या टप्प्यात जी होईल तसं त्याचं आणखीनही तुम्ही स्वरूप वाढवणार आहात. निश्चितपणे तुमचं पुन्हा एकदा त्या निमित्तानं कौतुक करतो. आणि झालेल्या कामाचं मार्केटिंग करणे तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं की 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटी आपण एवढी मोठी पुस्तकाला पानं पुरणार एवढी विविध विकास कामं 99 ते 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण केली. परंतु दरम्यान या कार्यक्रमासाठी मनीषाताई ओहोळ, नंदाताई गाडे, रामनाथ उरे, सादिक सय्यद, संजय शिंदे, अशोक ओहोळ, रामदास शिंदे, अशोक लांबे, शौकतभाई सय्यद, चंद्रकांत थोरात, रवी डवले, अरुण कोळसे, विक्रम लांबे, अशोक उरे आदी मान्यवर आणि परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. तर यावेळी गावामधील लोकवर्गणीमधनं उभारलेल्या वेशीचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. आज गुहा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज या गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. नागरिकांच्या या गावातल्या काय समस्या आहेत, गरजा काय आहेत ते ओळखून ज्या विश्वासाने लोकांनी जनसेवा परिवर्तन आघाडीला सत्ता या ठिकाणी दिली, त्या विश्वासाला पात्र राहून सरपंच रामनाथजी उरे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती या गावच्या आहेत मनीषाताई ओहोळ असतील आणि सर्वांचे मार्गदर्शक सुरेश बाबळे, या सर्वांच्या सहकार्यानं नेमक्या लोकांच्या गरजा काय ते ओळखून सुमारे या निवडून आल्यापासून जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपयांची विविध विकास कामं या गावात झालेली आहेत. त्यातल्याच काही कामांचं आज उद्घाटन आणि भूमिपूजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलं आहे. मला अत्यंत आनंद होतो की सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, सर्वसामान्य घटकापर्यंत, गोरगरीब दीनदलित जनतेसाठी कसा करावा याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण या गुहा गावच्या ग्रामपंचायतीने घालून दिलेलं आहे. मी जरी या ठिकाणी उद्घाटनाला आलेलो असतो तरी मी यामध्ये माझं कुठलंही श्रेय नाही, सर्व ग्रामपंचायतीचं त्या ठिकाणी श्रेय आहे. हे सांगण्याचा उद्देश असा की काही मंडळी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जातात आणि जणू काही मीच काही केलेलं आहे अशा स्वरूपाची या तालुक्यामध्ये गेल्या 8-9 वर्षापासून सवय त्या ठिकाणी तालुक्याला लागलेली आहे. आणि म्हणून खरं श्रेय ज्याचं आहे त्यांनी ते श्रेय घ्यावं. आणि विशेष करून ग्रामपंचायतीचं या निमित्ताने मी पुन्हा एकदा खूप अभिनंदन करतो की अत्यंत चांगलं काम, नुसती कामं केलेली नाहीत तर अत्यंत चांगल्या प्रकारे ती पूर्णत्वाला देखील नेलेली आहे. शाळेचं देखील आता वॉल कंपाऊंडचं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. त्याचबरोबर या गावचे मार्गदर्शक सुरेश बाबळे यांच्या पुढाकाराने प्रेरणा पतसंस्थेने देखील गावात एक शाळेला स्टेज दिलेलं आहे, गावामध्ये वेगवेगळे बाकडे दिलेले आहेत. आणि म्हणून गावाच्या आत येताना अत्यंत छानदार अशी वेश सर्व नागरिकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत सुंदर काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेलं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या 2 वर्षात देखील अजून विकास करून विकास नेमका काय असतो हे सर्व तालुक्याला ही ग्रामपंचायत दाखवून दिली, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मला. आज आमच्या गावात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. 14 वित्त आयोगाच्या जे निधी आहेत त्याच्या संदर्भात, पण तरी पण आमचे मार्गदर्शक न्यायमूर्ती कोळसे पाटील, त्याच्यानंतर सुरेश बाबळे, शिवाजीराजे गाडे, प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही सभापती पदाचे कामं करतोय त्याच्यावर आम्ही विकास करू आणि आमच्या गावाचा विकास होतोय. आणि जेव्हापासून आम्ही पदावर आले तेव्हापासून आमच्या गावात
पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतमध्ये आम्ही भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून आम्ही विकास कामे सुरू करतोय. तरी पण आम्ही आता नवीन जे कामं झालेले त्याचे उद्घाटनाचे कार्यक्रमांसाठी इथं जमलेलो आहोत. आणि आता जो कार्यक्रम चाललाय उद्घाटनाचा, इथून पुढे असे सगळे कार्यक्रम आम्ही घेतच राहणार आहे आणि माननीय प्राजक्तदादांना पुढच्या भावी आयुष्यासाठी मदत करणार आहोत. अधिक दादाभाई सय्यद. आज आमच्या गोवा गावामध्ये 14 वित्त आयोग आणि दलित सुधारणा योजनेअंतर्गत विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं. तर ही सत्ता मिळून जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आले. माजी न्यायमूर्ती BG पाटील कोळसे, त्याचप्रमाणे सुरेश शेटजी वाबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्ता मिळवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे आज आम्ही जवळजवळ 2.5 लाखाची कामं पूर्ण केलेली आहेत. त्यामध्ये अडीच कोटीची कामं पूर्ण केलेली आहेत. त्यामध्ये गावच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्ही समोर ठेवल्या सर्वांनी. त्यामध्ये गावातील सर्व तरुणांनी, त्यामध्ये डॉक्टर वाबळे, अरुण कोळसे, शिवाजी पाटील ढवळे, त्यानंतर चंद्रकांत थोरात, संजय शिंदे, त्याचप्रमाणे नानासाहेब चंद्रे, अशोक लांबे या सर्वांनी त्यामध्ये सहकार्य केलं. लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहे त्यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल, त्यानंतर विविध रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, त्यानंतर सांडपाणी विल्हेवाटीसाठी बंदिस्त गटार असतील, त्याचप्रमाणे पतदिवे असतील, त्याचप्रमाणे शौचालय मूलभूत सुविधा झालेली. आज या सर्वांची आज मितीला आम्ही 2.5 कोटीची कामं पूर्ण केलेली आहेत. ही सर्व कामं करताना गोवा गावातील सर्व सन्माननीय नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी खूप असा सपोर्ट केलेला आहे. आम्हाला खूप हिंमत अशी दिलेली आहे, खूप उर्मी दिलेली आहे आणि त्या उर्मीच्या बळावरच आम्ही सर्व कामं करू शकलेलो आहोत. एवढं बोलून मी माझे 2 मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. विजेची दरवाढ आणि टंचाईमुळे भारनियमनाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शनिवारी संध्याकाळी महावितरणच्या रास्ता पेठेमधील कार्यालयावरती कंदील मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता तालेवार यांना निवेदन देण्यात आलं. विजेची दरवाढ आणि टंचाईमुळे भारनियमनाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शनिवारी सायंकाळी महावितरणच्या रास्ता पेठेमधील कार्यालयावरती कंदील मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण आणि शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला.
उपलब्ध वीज आणि मागणी यांचा समन्वय साधण्यासाठी काही शहरांचा अपवाद वगळला तर राज्यभरामध्ये भारनियमन सुरू करण्यात आलंय। याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं महावितरणच्या रास्ता पेठेमधील मुख्य कार्यालयावरती हा कंदील मोर्चा काढलाय। यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांना निवेदन देण्यात आलंय। पूर्ण महाराष्ट्रात लोड शेडिंग करून महाराष्ट्रातील जनतेला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या भाजप सेना युती सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि त्यांचे डोळे उघडण्यासाठी आज पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कंदील मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सरकार सांगतंय केवळ कोळसा नाही आहे, त्याच्यामुळं वीज टंचाई निर्माण झाली। सणासुदीच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील जनतेला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या या युती सरकारला जनतेचं काही देणं घेणं आहे का? अगदी ते सांगतायत ज्यावेळी सत्तेवर यायचं होतं त्यावेळी किती मोठे मोठे दावे करत होते, परंतु आज महाराष्ट्रातल्या जनतेला इतके प्रश्न आहेत परंतु त्याचं काहीही घेणं देणं या सरकारला राहिलेलं नाही। एका बाजूला वीज नाही, लोकांना तिथं भारनियमांचा सामना करायला लागतोय, दुसऱ्या बाजूला मात्र वीज दरवाढीचा शॉक हे सरकार महाराष्ट्रातील जनतेला देतंय। या अशा सरकारच्या दुटप्पी वागण्यावरती तमाम जनता नाराज आहेच। त्यांचे डोळे उघडावे म्हणून आज आम्ही हा कंदील मोर्चा भव्य असा आयोजित केला होता। एका बाजूला सांगतायत की कोळसा नाही आहे आणि कोळसा नसल्यामुळं वीज नाही, मग शेजारच्या गुजरातला कोळसा आहे, पंतप्रधान मोदींच्या राज्याला कोळसा आहे परंतु महाराष्ट्राला कोळसा नाही। हा त्यांचा उघड दुटप्पीपणा आहे, कावेबाजपणा आहे। महाराष्ट्राचा कोळसा गुजरातनी पळवलाय आणि महाराष्ट्राची जनता अंधारात होरपळतीये। असल्या नामुष्कीवाल्या सरकारला आम्ही त्या ठिकाणी त्यांचा निषेध करतो, धिक्कार करतो। त्यांनी या गोष्टी त्वरित थांबवाव्यात आणि महाराष्ट्रातील जनतेला वीज पूर्ण, त्यांचंच आश्वासन होतं की महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त करू। कुठे गेलं हे आश्वासन, कुठे गेले हे वायदे? त्यामुळं येत्या 19ला या सरकारची झोप जनता उडवल्याशिवाय राहणार नाही। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त 14 ऑक्टोबर रोजी राहुरी इथे समता परिषदेच्या वतीनं मिशन ग्राउंड येथील अनाथ आश्रमशाळेमधील मुलांना अन्नदान करण्यात आले। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त 14 ऑक्टोबर रोजी राहुरी येथे समता परिषदेच्या वतीनं मिशन ग्राउंड अनाथ आश्रमशाळेमधील मुलांना अन्नदान करण्यात आले। यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हा संघटक प्रशांत शिंदे, ओबीसी सेवा संघ जिल्हाध्यक्ष संतोष आघाव, राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मेहत्रे, मधुकर येवले, जिल्हा सरचिटणीस दिलीप राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश फुलसौंदर, माळी युवा तालुकाध्यक्ष अशोक तुपे, समता तालुका उपाध्यक्ष सागर शिरसाट, बाळासाहेब धाडगे, तालुका उपाध्यक्ष शुभम धाडगे, घोडेकर, अनिकित शिरसाट, अभिजित मेहत्रे, दादा शिरसाट, अप्पा मेहत्रे, C24 तास वृत्तवाहिनीचे संचालक अनिल जाधव, संपादक वसंत झावरे, तालुका प्रतिनिधी मनोज साळवे, पत्रकार शरद पाचारणे, भाऊसाहेब येवले, विलास कुलकर्णी, संतोष जाधव, शाळेचे शिक्षक शेख सर तसेच सर्व कर्मचारी आणि भुजबळ प्रेमी इथे उपस्थित होते। यावेळी मिशन शाळेच्या मैदानावरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। तसेच छगनराव भुजबळ यांना सुख समृद्धी आणि उदंड आयुष्य लाभो यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे। प्रार्थनेनंतर शाळेमधील सुमारे 100 अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांना शहरामधील एका हॉटेलमध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आले। तसेच शहरामधील रोटरी रक्त पेढीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो तरुणांनी रक्तदान केलंय। अशा प्रकारे राहुरी येथील समता परिषदेच्या वतीनं छगनराव भुजबळ यांचा वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचं दैवत आदरणीय भुजबळ साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमध्ये कुठल्याही प्रकार
प्रकारचा वॅक्स न लावता, पुण्याला जी दुर्घटना घडली त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वॅक्स न लावता या राहुरी शहरातील मिशन कंपाऊंड जी शाळा आहे अनाथ मुलांची, त्या शाळेला या ठिकाणी आज जेवण देण्यात आले आणि त्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आणि या ठिकाणी आता रक्तदानाचा कार्यक्रम होईल. हा झाला एक राहुरी तालुक्यातला कार्यक्रम, पण नेवासा असेल, राहता असेल, कोपरगाव असेल, संगमनेर असेल, प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करा. मच्छू गुलदगड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कुठे फळवाटपाचा कार्यक्रम असेल, पुढे मोतीगुंज शिबिर असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात आजच्या दिवशी राबवण्यात येणार आहे आणि या पद्धतीने पूर्ण जिल्ह्यात कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मंत्री सन्माननीय श्री भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छू गुलदगड व त्यांच्या सहकार्याने व आम्ही सर्वांनी गाडगे महाराज आपलं मिशन कंपाऊंड शाळेतील अनाथ व गरीब मुलं विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आता इथे हॉटेलमध्ये ठेवलेला आहे. तसंच त्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमही झालेला आहे व दुपारी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे व फ्लेक्स बोर्ड म्हणा किंवा जाहिरातबाजी म्हणा याला फाटा देऊन हा अतिशय सुंदर व चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक येथील 100 सायकलपटू हे येवला तालुक्यातील कोटमगाव येथे जगदंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी येवल्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. तसेच नाशिक इथून सायकलवरून आलेल्या प्रमुख भाविकांचा कोटमगाव इथे देवस्थानच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा, सायकल चालवा आणि निरोगी रहा असा संदेश देत नाशिक येथील 100 सायकलपटू हे येवला तालुक्यातील कोटमगाव इथे जगदंबा मातेचे दर्शन घेण्याकरता आले होते. त्यांचं येवला इथे कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, उद्योगपती सुशील गुजराती, श्रीनिवास सोनी, श्रीकांत पारेख, डॉक्टर स्वप्नील शहा आदींनी जोरदार स्वागत केलंय. नाशिक येथील डॉक्टर मनीषा रौंदळ, नितीन रौंदळ, डॉक्टर आबा पाटील आणि त्यांचे सहकारी प्रवीण कुमार खाविया, कुवर गुप्ता, काशीनाथ देसाई, नितीन भोसले, प्रकाश दोंदे, हेमंत अफसुंदर, जय अय्यर, श्रीमती शैलजा जैन सकाळी 6 वाजता नाशिक इथून सायकल चालवत कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेण्याकरता आले होते. तर कोटमगाव इथे जगदंबा देवस्थानच्या वतीने अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमने, रामचंद्र लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार केलाय. मी डॉक्टर मनीषा रौंदळ, एक नाशिक सायकलिस्टचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत. आज आमच्यासोबत नाशिक सायकलिस्टच्या परिवाराचे बरेच सदस्य आज नवरात्रीच्या निमित्ताने
एक पर्यावरणाचा जागर करण्यासाठी आम्ही सर्वजण नाशिकवरनं येवल्यापर्यंत आज कोटमगावच्या देवस्थानला सायकलवर आलेलो आहोत. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आयोजित ही आमची 7वी वारी आहे. आज एक 15 लोकांनी जी सुरुवात केलेली वारी, आज जर बघितलं तर 100 ते 125 सायकल प्रेमी ह्या वारीमध्ये सहभागी झालेले आहे. आज आपण बघतोय की पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो सर्व मानवनिर्मित आहे. वाहनांची संख्या खूप वाढलेली आहे आणि एक इंधन बचत आणि त्याचप्रमाणे प्रदूषण टाळून प्रवास करावा आणि आपल्या स्वास्थ्यासाठी सायकलचं एक अनन्य महत्त्व आहे. हा एक जागर करण्यासाठी आम्ही नाशिक सायक्लिस्ट आयोजित ही वारी आमची असते आणि आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज इथे येवल्यामध्ये आल्यानंतर येवल्या सायक्लिस्ट ग्रुपने सुद्धा आमचं खूप अनोखं स्वागत केलं आहे. आणि जेव्हा इथे आम्ही आज कोटमगावच्या देवस्थानला आलो आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात इथे म्हणजे भाविकांची रांग असताना देखील एक सायकल प्रेमी सायकलवर इथे आलेले आहे. तर आम्हाला दर्शनाला सुद्धा त्यांनी लगेचच प्राधान्य दिलं. येथील जे देवस्थानचे जे ट्रस्टी आहे त्यांचंसुद्धा आम्ही खूप आभार मानतो आणि एक सायकल चालवल्यामुळे एक नवीन ऊर्जा आमच्यामध्ये मिळते आणि हीच ऊर्जा प्रत्येकाला मिळावी अशी आम्ही आज या जय अंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. पाटील नाशिक सायकलिस्टच्या वतीनं नाशिक ते कोटमगाव 90 किलोमीटरची जी सायकल वारी काढण्यात आली त्या वारीमध्ये मी एक घटक म्हणून सहभागी आहोत. आम्ही साधारण 125 सायकलस्वार आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालो. सकाळी 6 वाजेला आम्ही गोल्फ क्लबवरून निघालो आणि एक 20-20 किलोमीटरच्या अंतरावर हायड्रेशन पॉईंट होते. थांबत थांबत आम्ही साधारण 12 वाजेला कोटमगावमध्ये पोहोचलो. अतिशय चांगल्या पद्धतीने येवला तालुका सायक्लिस्ट फाउंडेशननं आमचं जोरदार असं स्वागत केलं. येवल्यामधल्या स्वागतानंतर आम्ही या ठिकाणी कोटमगाव देवीच्या दर्शनाला आलेलो आहे. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. अतिशय मोहनीय असं रूप कोटमगाव देवीचं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आमचा थकवा कधी पडून गेला हे आम्हाला कळलं नाही. निश्चितपणाने दरवर्षी आम्ही येत असतो आणि इथून पुढे आम्ही येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय भवानी. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सागर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील केशर महिला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या निमित्त सातपीर बाबा दर्गा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या उपक्रमाचं मोठं कौतुक केलं जात आहे. राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सागर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरामधील केशर महिला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं उत्सवाच्या निमित्त सातपीर बाबा दर्गा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून एक उल्लेखनीय आदर्श जनतेसमोर ठेवण्यात आलाय. राहुरी शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे परिसरामधील नागरिक हैराण झालेत. या परिसरातील प्रत्येक घरामधील 2-4 जणांना साथीच्या आजारानं ग्रासलं होतं. त्याची दखल घेत राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सागर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र उत्सवानिमित्त उत्सव मंडळामधील महिला आणि पुरुषांनी हातामध्ये खराटे, झाडू आणि घमेलं घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे. शहरामधील जिजाऊ चौक ते केशररंग मंगल कार्यालयापर्यंत सर्व परिसर स्वच्छ करण्यात आलाय. यावेळी सागर तनपुरे, महेश वराळे, प्रकाश तनपुरे, महेंद्र ढोकचवळे, बाळासाहेब रोकडे, रामा सरोदे, दिलीप आघाव, सुभाष दुशिंग, देविदास कोरडे, पप्पू मुसमाडे, रियाज शेख, दीपक रक्ते, गोरख शेळके, सुरेश भोंगळ, सुदाम शिंदे, पंकज उंडे, जितेंद्र मेंढकर, दिलीप कोरडे, विठ्ठल पातोरे, दादासाहेब शिरसाट, नानासाहेब वराळे, गोरख घोरपडे, स्वप्नाली तनपुरे, अनिता म्हसे, सुरेखा राजभोज, लीना हिरण, मीनाक्षी मेटकर, शुभांगी शेटे, कांचन पानसंबळ, मनीषा खर्डे, संपदा मंडलिक आदी इथे उपस्थित होते. मी लीना हिरण, केशर महिला नवरात्र उत्सव या मंडळाची सदस्य असून मंडळाच्या अध्यक्षा सौ नीती सागर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज स्वच्छता अभियान हा उपक्रम नवरात्र उत्सवाच्या अंतर्गत राबविला आहे. तरी या उत्सवामध्ये या उपक्रमामध्ये आम्ही केशर मंगल कार्यालय पासून ते सातपीर बाबा मित्रमंडळ तसेच केशर पतसंस्था केशर डेअरीपर्यंत आम्ही रस्त्यावरील सर्व जे पण काही आज नियमाप्रमाणे कागद, प्लास्टिकच्या पिशव्या आणि अजूनही काही जे पण काही कचरा होता तो आम्ही एका ठिकाणी गोळा करून आणि त्याची
व्यवस्थितरित्या विल्हेवाट करण्याचा प्रयत्न आणि अथक परिश्रमाने सर्वांनी केलेला आहे. तरी हाच उपक्रम आम्ही पुढे राबविण्याचा खरोखरच प्रयत्न करू. तसेच हा केशर एरिया आम्ही राहुरीमध्ये सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. केशरनगर सार्वजनिक महिला नवरात्रोत्सव मंडळातर्फे हा सार्वजनिक स्वच्छता अभियानाचा जो कार्यक्रम राबवण्यात आला आहे, कारण सर्व महिलांनी असं ठरवलं की प्रत्येक कुटुंबामध्ये महिला हिचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं स्वच्छता करणे, घरातलं वातावरण मंगलमय ठेवणे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबतच या सगळ्या एरियाची पण स्वच्छता करावी असं या ठिकाणी सर्व महिलांनी ठरवलं आणि आज रविवार असल्याने सर्व महिलांनी या ठिकाणी स्वच्छता केलेली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचदा राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर बघतो मोठी मोठी स्वच्छता अभियानं राबवली जातात, परंतु संपूर्ण देश स्वच्छ करणं हे एका व्यक्तीने अभियान सुरू करून होऊ नाही शकत. तर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं पाहिजे की मी माझं कुटुंब, माझा परिसर, माझं घर हे सगळं स्वच्छ ठेवेल. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की सिंगापूरसारखा देश किंवा अमेरिकेसारखा देश खूप स्वच्छ आहे, परंतु तिथले नागरिक तसं ठरवतात म्हणून तो देश स्वच्छ असतो. ते नागरिक तिथं घाण नाही करत. म्हणून आपण सुद्धा की लहान मोठ्यांनी कुटुंबातल्या लहान सदस्यापासून जर असं ठरवलं तर हा देश खऱ्या अर्थाने स्वच्छ होईल. म्हणून आपल्या स्वतःच्या राहत असणाऱ्या जागेपासून आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि नवरात्रोत्सव मंडळामध्ये जर ही स्वच्छता या पद्धतीने आपण सुरुवात केली तर येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये खऱ्या अर्थाने उत्तम असं सगळं एरिया आपला स्वच्छ असेल आणि मंगलमय वातावरण असेल. आणि जेव्हा हे सगळं एरिया स्वच्छ असेल वर्षभर, तेव्हा वर्षभर दसरा दिवाळीसारखं वातावरण आपल्या सगळ्या कुटुंबांमध्ये असेल. म्हणूनच हा उपक्रम महिलांनी जो सुरू केला आहे अतिशय उत्तम उपक्रम आहे. या महिलांनी सुरू केलेल्या उपक्रमाला सर्व केशरनगरवासियांनी या ठिकाणी हातभार लावला. मंडळाच्या अध्यक्षा निती तनपुरे, त्याचबरोबर सागर तनपुरे आणि सर्वच सदस्यांनी या ठिकाणी जो हातभार लावला, सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी कृषी विद्यापीठ इथे सुरू असलेल्या किसान आधार संमेलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दूध आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महसूल तथा कृषी मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली आणि शासनाचा निषेध केलाय. या घटनेमुळे सभेमध्ये मोठा गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी इथे सुरू असलेल्या किसान आधार संमेलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दूध आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महसूल तथा कृषी मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान यामुळे सभेमध्ये मोठा गोंधळ उडाला. 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि आत्मा अहमदनगर किसान आधार संमेलन 2018 या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले आदी इथे उपस्थित होते. तर निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून नाव असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांसह महादेव जानकर आणि सदाशिव खोत या 2 मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चर्चेला उधाण आलं होतं.
नामदार चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असताना व्यासपीठाच्या समोर अचानक झालेल्या या घोषणेनं पोलीस प्रशासनाची धांदल उडाली आणि तात्काळ यामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रसंगी मंत्री महोदयांनी आपलं भाषण आटोपत घेतलं आणि कार्यक्रमामधनं काढता पाय घेतला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत प्रसार माध्यमांनी विचारलं असता यावेळी दूध अनुदान मिळत नाहीये, शासनाचे खरेदी केंद्र सुरू नाहीये, हुमणी अळीनं नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करत नाहीयेत, ऊसाची FRP थकली आहे, केवळ घोषणाबाजी करण्याचा नैतिक अधिकार या मंत्र्यांना नाहीये, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांनी सांगितलंय। पाहिजे त्या अनुदानच मिळाला, 2-2 महिने झालेत पेमेंट व्हायना, डेरेवाले म्हणतात आम्हाला वरून यायना म्हणून आम्ही आता खालून देणार नाही। तुम्ही त्यांना इशारा दिला होता का त्यांना? तुम्ही इशारा म्हणजे एवढं मोठं आंदोलन झालंय ना मागच्या महिन्यात, कारखान्यांनी जे द्यायला पाहिजे परत दिलं नाही। काय करते कलेक्टर तुमचे मंत्री महोदय काय करतात? आणि इथं सोयाबीन 3000 रुपयांनी विकू राहिले, हमी भाव कितीचा आहे? 3300-3400 रुपयाचा हमी भाव असताना का देत नाही? तुम्ही आता मंत्री महोदयाला काय इशारा दिला? मंत्री महोदयाला इशारा देतो की शेतकरी पेटला तर अवघड होईल, शेतकरी अतिशय सगळे पोरं बसले। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील अशोक शेंडे यांचं जुन्या वादामधनं अपहरण करून खून करण्यात आला होता आणि मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। ही घटना घडून 48 तास उलटले आहेत, मात्र आरोपीला अद्यापर्यंत अटक झाली नाहीये। त्यामुळे मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली। दरम्यान पोलीस निरीक्षक रत्न पारखी यांनी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले। पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील अशोक रभाजी शेंडे यांचे जुन्या वादामधनं अपहरण करत खून करून मृतदेह जाळून टाकण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती। या पार्श्वभूमीवर गुन्हा घडून 48 तास उलटून गेले आहेत, मात्र आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये। त्यामुळे शनिवारी सायंकाळी संतप्त झालेल्या आडगाव ग्रामस्थांनी पुणे इथे पोस्टमॉर्टमसाठी नेलेली डेड बॉडी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणून जोपर्यंत गुन्ह्यामधील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असं निवेदन देऊन टोकाची भूमिका घेतली। त्यामुळे काही काळ पाथर्डी पोलीस स्टेशन आवारामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळून ग्रामस्थांशी संवाद साधला। ते म्हणाले की पोलीस आपलं प्रामाणिकपणे काम करत आहेत। ही घटना अतिशय दुःखद आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। येत्या 24 तासामध्ये गुन्ह्यामधील आरोपींना अटक केली जाईल। त्याबद्दल मैतांच्या घरच्यांना त्वरित कळवलं जाईल। मला माझं काम करू द्या, तुम्ही जर मला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना अडवून ठेवलं तर पुढील तपास कसा होणार? दरम्यान माणुसकीचा धर्म पाळत आपण अंत्यविधी करावा आणि सकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याची जबाबदारी माझी आहे असं आश्वासन पोलीस निरीक्षक रत्न पारखी यांनी दिले। दरम्यान ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक यांच्यावरती विश्वास दाखवला आणि अंत्यविधीसाठी आडगाव इथे रवाना झालेत। तसेच यावेळी ग्रामस्थांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। यावरती सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत। कोणत्याही तक्रारदाराच्या सोबत चुकीचं वर्तन केलं तर त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय। रात्रीतनं आरोपी आले की जो आरोपी मिळाला की तुम्हाला आम्ही मेसेज टाकणार की अमुक अंश ताब्यात घेतला, बरोबर आहे? जेवढं फास्ट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही आणि आमची टीम इथं तपासात अटकून गेली। डेड बॉडी घेऊन पुण्याला गेले लोक आणि बाकीचे लोक तुमच्याकडे बंदोबस्ताला ठेवले। तर जर तुम्ही आम्हाला अडकून ठेवलं तर आरोपी कसे येणार? आम्हाला तुम्ही जो पाहतो फ्री करत नाही, तुमची डेड बॉडी आपलं अंत्यविधी होत नाही, तो पाहता आम्ही अटकून गेलेलो आहे, बरोबर आहे? बरोबर आहे। तुम्हाला लवकरात लवकर आणि फास्ट प्रोसेस करून आरोपी अटक केल्याचा मेसेज मी स्वतः देणार आहे। विश्वास ठेवा, पोलीस कुठेही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे आणि चांगलं काम करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत। फक्त आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे। ज्या वेळेला तुम्हाला चुकीचं वाटेल त्यावेळेला माझ्याकडे पुन्हा यायचं, मी तुम्हाला मदत करेन। सगळ्या बाजूने SP साहेब स्वतः, ॲडिशनल साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत। जसा आरोपी ताब्यात मिळाला आम्हाला मेसेज पडणार, तुम्हाला लगेच फारवणार। या गुन्ह्यामधील 2 आरोपींना मोठ्या शिताफीनं पाथर्डी पोलिसांनी मध्यरात्री नगर इथून अटक केलाय। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्यांनी वरील आरोपींना पाथर्डी पोलीस नाईक सचिन नवगिरे, API जावळे तिकोणे यांच्याकडे वर्ग केलाय। त्यानंतर दुपारी आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले।
कुठलाही अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्फत वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक मुंडे आदी इथे उपस्थित होते। मी हवालदार संजय राबाजी शेंडे, आर्मी कोर ऑफ सिग्नलमध्ये सर्व्हिस करतो। 17 वर्ष सर्व्हिस झाली। 11 तारखेला संध्याकाळी आमच्या भावाला किडनॅप केल्यानंतर त्यांना किडनॅप करून मोटरसायकलवर कुठंतरी नेऊन टाकलं। ते आम्हाला भेटले नाहीत। त्याच्यानंतर एक 10 मिनिटात गाडी तिथं आली। साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ठीक आहे पोलीस स्टेशनला जा। पोलीस स्टेशन आल्यानंतर आम्हाला 2 ते 3 तास अर्ज तर घेतलाच नाही, पण आम्हाला त्याच्याविषयी काही जास्त म्हणजे ते बोललेच नाही। त्याच्यानंतर 2-3 तासानंतर मग आम्हाला त्यांनी वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरी तालुक्यातील कोंडवड इथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या रस्त्यांचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। भार नियमनाच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये महावितरण कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलाय कंदील मोर्चा। येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमधील 100 सायकल स्वारांचा ताफा दाखल। आणि कृषी विद्यापीठ इथे आयोजित किसान आधार संमेलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले नामदार चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे। याचबरोबर बातमीपत्रात आज झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।